नमस्कार. आज आपण पिठलं बनवतोय. दरवेळेस आपण पिठलं हे जे बनवत असतो ते बेसन पिठाचं बनवत असतो. तर आज आपण डाळीचं बनवतोय. तर इथे मी 1 वाटी चणा डाळ रात्रभर भिजत घातलेली होती. दुसऱ्या दिवशी ही भिजलेली चणा डाळ मिक्सरमधून छान अशी बारीक करून घेतली. यानंतर हे हिरवे मिरचीचं जे वाटण आहे ते खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेणार आहे. कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरे मोहरीची फोडणी घातली. यानंतर थोडासा लसूण ठेचून घातला, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घातला. हे सगळं छान असं लालसर परतून घ्यायचं. कांदा परतून झाल्यानंतर जे हिरवे मिरचीचं वाटण होतं ते मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालते आणि ते सुद्धा परतून घ्यायचंय. वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि ती सुद्धा परतून घ्यायची आहे. यानंतर आता याच्यामध्ये जे वाटलेली जेव्हा डाळ होती ती घालून घ्यायची आहे. यानंतर गरजेनुसार पाणी घालायचंय. म्हणजे तुम्हाला घट्ट किंवा पातळ जसं बेसन हवं आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळानंतर पहा बेसन छान असं घट्टसर झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं, बेसन शिजवून घ्यायचं. इथे पहा मस्त असं पिठलं तयार आहे. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.